आज आपण बनवणार आहे झटपट बनणारी पालक पनीर टिक्की। त्यासाठी लागणार आहे पालक, किसलेला पनीर, बटाटे, मिरची, किसलेला गाजर, मीठ, गरम मसाला, बेसन, कोथिंबीर आणि अद्रक। सगळ्यात आधी मी हा पालक गरम पाण्यात 2 मिनिटं ब्लांच करून घेते। आता हा पालक चांगला उकळला आहे। मी आता याला थंड पाण्यात टाकते। आता मी तो उकळून घेतलेला पालक इथं चिरून घेतला आहे। आता मी हे सगळं साहित्य या भांड्यामध्ये सगळं चांगलं मिक्स करून घेते। आता मी हे सगळं चांगलं मिक्स करून घेते। आता मी हे चांगलं सगळं मिक्स केलंय। मी आता याची ना टिक्की बनवते। आता मी हे सगळं टिक्कीत बनवून घेतले आहे। मी आता यांना ना शॅलो फ्राय करते। ही झाली तयार पालक पनीर टिक्की।